आई जिवंत असताना एखादा मुलगा अनाथ होऊ शकतो का? ही गोष्ट आहे आर्यनची. एक साधा, शांत आणि खूप आईवर प्रेम करणारा मुलगा. पण एका दिवसात त्याचं सगळं आयुष्य बदललं. आर्यन पुण्यात राहणारा 18 वर्षाचा मुलगा होता. त्याची आई सविता खूप प्रेमळ, त्याच्यासाठी सगळं काही. बाबा नव्हते, ते आर्यन लहान असतानाच गेले होते. सविता एका छोट्या शिवणकामाच्या दुकानातून घर चालवत होती. रोज सकाळी ती म्हणायची, आर्यन, तू मोठा होऊन खूप मोठा माणूस होणार आहेस. माझं स्वप्न आहे ते. आर्यन हसून म्हणायचा, आई तू आहेस ना, मला काही नको. त्याचं छोटंसं घर. पण एक दिवस अचानक सविता आजारी पडली. सुरुवातीला वाटलं साधा ताप आहे, पण हळूहळू तिची तब्येत खूप बिघडत गेली. डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतील. खर्च खूप येईल. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने काम शोधायला सुरुवात केली. आर्यन दिवसभर कॉलेज आणि रात्री डिलिव्हरी बॉयचं काम करायला लागला. रात्रभर तो काम करत होता, फक्त आईसाठी. पण तरीही पैसे कमी पडत होते. एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं, आर्यन, एक सोपा मार्ग आहे पैसे कमवायचा. आर्यनने विचारलं, काय? थोडं रिस्क आहे, पण पैसे खूप मिळतात. आर्यन थोडा घाबरला, पण आईसाठी तो तयार झाला. त्या कामात काय होतं? लोकांच्या ATM कार्डची माहिती घेऊन फसवणूक करायची. सुरुवातीला आर्यन खूप घाबरला. पण आईच्या औषधासाठी त्याने ते काम सुरू केलं. पैसे यायला लागले. आईचा इलाज चालू झाला. पण आर्यन आतून तुटत होता. तो स्वतःला विचारायचा, मी चुकीचं करत आहे का? एक दिवस अचानक पोलिसांनी त्याला पकडलं. आर्यन थरथरत होता. त्याला जेलमध्ये टाकलं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच विचार होता, आई आता काय होईल तिचं? त्याला कोणाशी बोलू दिलं नाही. काही दिवसांनी एक पोलीस आला. तुला कोणीतरी भेटायला आले. आर्यन बाहेर आला आणि समोर त्याची आई उभी होती. खूप अशक्त, पण चेहऱ्यावर प्रेम होतं. आर्यन रडत म्हणाला, आई मला माफ कर, मी तुझ्यासाठी. आईने त्याचा हात धरला. मला सगळं माहिती आहे, पण मला तुझा अभिमान नाही. मला तुझा प्रामाणिकपणा हवा होता. आर्यन शांत झाला. आई पुढे म्हणाली, तू मला वाचवण्यासाठी स्वतःला हरवलंस. मला असा मुलगा नको जो चुकीच्या मार्गाने जगतो. हे ऐकून आर्यन तुटून गेला. आई निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी आर्यनला कळालं, त्याची आई आता या जगात नाही. तो पूर्णपणे कोसळला. त्याला एक पत्र मिळालं आईचं. माझ्या प्रिय आर्यन, मला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप काही केलंस, पण मला कधीच नको होतं की तू चुकीचा मार्ग निवडावा. मी आधीच डॉक्टरांना सांगितलं होतं, माझा आजार शेवटच्या स्टेजमध्ये आहे. मी वाचणार नाही. पण मला तुझं आयुष्य वाचवायचं होतं. तू माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी जग. प्रामाणिक राहा. तुझी आई. त्या दिवसानंतर आर्यन बदलला. जेलमधून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा शिक्षण सुरू केलं. कष्टाने काम केलं आणि काही वर्षांनी तो एक प्रामाणिक अधिकारी बनला. लोकांना मदत करणारा. एक दिवस तो आईच्या फोटोसमोर उभा होता आणि म्हणाला, आई आज मी तुझं स्वप्न पूर्ण केलं आणि यावेळी मी योग्य मार्गाने जिंकलो. आई जिवंत असताना तिचं ऐका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप राहतो. चुकीचा मार्ग कधीच योग्य शेवट देत नाही. खरं प्रेम म्हणजे योग्य मार्ग दाखवणं.